नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये रेसिपीज बाय रेश्मा। आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी। या रेसिपीसाठी आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे अर्धा किलो बासमती राईस, अर्धा किलो चिकन, 5 कांदे व 2 टोमॅटो, सुहाना मिक्स बिर्याणी मसाला, खडे मसाले, 1 वाटी दही, 1 वाटी तेल, अर्धी वाटी साजूक तूप, 3 चमचे आगरी मसाला, 1 वाटी कोथिंबीर, 1 लिंबू, 15 ते 20 पुदिन्याची पाने, 2 चमचे जिरं, 2 चमचे मीठ किंवा चवीनुसार, 2 चमचे चिकन मसाला, गरम मसाला, 1 चमचा हळद। सर्वप्रथम एका बाउलमध्ये चिकन घेऊन त्याला आपल्याला 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहे आणि आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये घेतलेले सर्व मसाले टाकून घेऊयात। पुदिन्याची पाने व कोथिंबीर आणि 1 लिंबाचे रस, आता हे सर्व मिक्स करून घेऊया व आता हे मिश्रण 2 ते 3 तासासाठी मॅरिनेट करून ठेवूयात। आता एका बाउलमध्ये राईस घेऊन त्याला स्वच्छ धुवून अर्धा तासासाठी भिजत ठेवूयात। आता एका भांड्यात पाणी घेऊन ते उकळत ठेवूयात। उकळ आल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल, 1 चमचा तूप, जिरे व खडे मसाले घालून घेऊया। आता या पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊया। लिंबू पिळल्यावर भात शुभ्र सफेद होते व सुट्टे होते। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। आता लगेचच त्यात भिजत ठेवलेले राईस घालूयात। आता या राईसला 70 ते 80% शिजवून देऊयात। आता हे राईस एका पातेल्यात काढून घेऊया। आता आपण बिर्याणीसाठी लागणारा बरिस्ता तयार करून घेत आहोत। आता एका भांड्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम 2 वाटी तेल घालून घ्यायचे आहे व तेल गरम झाल्यावर त्यात 3 उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत व त्याच्यावर थोडे मीठ घालूयात। आता हा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय करून घेऊयात। आता हा गोल्डन ब्राऊन झालेला कांदा एका टिश्यू पेपरवर काढून घेऊयात। मग ह्याच पातेल्यामध्ये चिकनची ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूयात। 1 वाटी कांदा पेस्ट व 1 वाटी टोमॅटो पेस्ट यांना चांगले असे मिक्स करून घेऊयात। आणि आता यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकूयात व चिकन चांगले मिक्स करून घेऊयात। आता हे चिकन आपण 20 ते 25 मिनिटे शिजवून देणार आहोत। आपले चिकन शिजवून झाल्यानंतर आता ह्याच पातेल्यामध्ये या चिकनवर आपण राईसचे लेयर लावून घेऊयात।
राईसचे लेयर आल्यानंतर आपण त्यावर बरिस्ता, कोथिंबीर, पुदिना व 1 चमचा साजूक तूप घालत आहोत. अशाच आपल्याला 2 ते 3 लेयर लावून घ्यायचे आहेत. आता गॅसवर तवा ठेवायचा आहे व त्यावर हे पातेले ठेवायचे आहे. आता आपल्याला एका छोट्या वाटीमध्ये कोळसा पेटवून घ्यायचा आहे. त्याच्यावर 1 चमचा साजूक तूप घालून त्याला पातेल्यामध्ये ठेवून देऊयात व त्यावर झाकण ठेवूयात. आता आपल्याला आपली बिर्याणी 20 ते 25 मिनिटे मंद आचेवर शिजवून द्यायची आहे. गरमागरम चिकन दम बिर्याणी तयार आहे. कोशिंबीर किंवा सॅलड सोबत सर्व्ह करा आणि या शाही मेजवानीचा आनंद घ्या. रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि खात रहा. धन्यवाद.